आता इथून जाता येता जर लोकांच्या लक्षात आलं यांनी यंत्रणा बंद केली आहे, तर मग आम्ही चंद्रपूरचे लोक आहोत, 112चे 600 वाघ करू शकतो. मग वाघाचा पंजाही मारण्याची शक्ती आमच्यात नक्कीच आहे. आणि म्हणून आता परमनंट सोल्युशन काढायचं. आणि शेवटचा मुद्दा, या यंत्रणा आता टाकाऊ झाल्या. जी आता CTPSचे CGM आहे त्यांना जेव्हा मी विचारणा केली किती वर्ष झाली या यंत्रणेला, तर 40 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. आणि हा जो कालावधी आहे हा मला वाटतं की आता नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्याचा कालावधी आहे. असं होता कामा नये की चंद्रपूरकर जनतेनी वीज निर्मितीमध्ये सरकारला सहकार्य करायचं आणि सरकारने मात्र माती खायला आम्हाला ठेवायचं असं होणार नाही. जर आम्ही मुंबईची चिंता करतो, आम्ही MMRDA साठी 11 लक्ष कोटी रुपये त्या विभागाच्या जनतेला जगायचा अधिकार म्हणून देतो. 11 लक्ष कोटी देताना हे 200-400-500 कोटीची यंत्रणा ही जर देता आली नाही तर मग मात्र गंभीर मामला हा लक्षात येईल. आणि म्हणून आम्ही श्री विजय राठोड एक चांगले अधिकारी, माझा विश्वास आहे की ते आणि WCLचे अधिकारी ही यंत्रणा सुद्धा देशातली अत्याधुनिक यंत्रणा लावून हा जो CHP प्लांट आहे हा असा करेल की ज्याचा आवाजही येणार. आता जर तुम्ही बघितलं असेल तर एकीकडे सुप्रीम कोर्ट सांगतो की विशिष्ट डेसिबलच्या वरचा आवाज नको, आवाजाचं प्रदूषण होतं. आणि यासाठी गणेश उत्सवात आम्ही बंदी टाकतो की या ठिकाणी गणेश उत्सवामध्ये काही विशिष्ट बँड पथक, साउंड सिस्टीम त्याला आम्ही बंदी टाकतो. आम्ही सांगतो की डीजे नहीं बजेगा. अब डीजे नहीं बजेगा पण CHP बजेगा क्या नाही. आणि मग ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं काय म्हणजे आम्ही काय महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाला मानणार नाही, ऊर्जा विभाग सुप्रीम कोर्टाचंही ऐकणार नाही. हे तर संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे. आणि म्हणून सर्वांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करावीच लागेल. आता तुम्ही आवाज ऐकून घ्या, तुम्ही घेऊन घ्या. आणि आज पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं एकदा डेसिबल मोजा. तुम्हाला गणपती उत्सवातला डीजे चालत नाही, मग हा आवाज चालतो, अशी दुटप्पी भूमिका घेता येणार नाही. आणि त्या दृष्टीने आज आम्ही या बाबतीत निर्णय केले आणि आम्ही मॉनिटरिंगही करू. म्हणजे तुमचा पहिला प्रश्न आहे की हा एक उत्सव राहणार नाही. प्रदूषण धीरे धीरे उत्सवाच्या स्वरूपात गेलाय. भेट दिली तेव्हा स्वच्छता, भेट गेली पुढे पाठ मागे सपाट असं होणार.